आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी ज्यांची निवड या आपल्या शहरासाठी प्रभारी म्हणून केली ते सन्माननीय डॉक्टर वजाहत मिर्झा साहेब, जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहे, त्यांची आपल्या प्रभारी म्हणून निवड झालेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय एक एक प्रभारी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आलेला आहे। यांच्या सोबत ते सहप्रभारी म्हणून काम करणार आहे, परंतु त्यांना विधानसभा क्षेत्रनिहाय आवाज नका करू पाठीमागे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे इंडिपेंडंट एका विधानसभा क्षेत्राचं प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे। त्या विद्याताई पाटील आहे, दुसरे आमचे सुरेंद्रजी घोडसकर साहेब आहे, ज्यांना नांदेडहून आलेले, सौदागर साहेब, रिजवान भाई सौदागर जे बुलढाण्याहून आलेले, या सर्वांचं मी सर्वप्रथम या आपल्या शहरामध्ये स्वागत करतो। आज आमच्या इसुबाईच्या अध्यक्षतेखाली जे जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराचे अध्यक्ष आहे त्यांच्या ते आवाज बंद करायला सांग, त्यांच्या निमंत्रणावरून आज मोठ्या प्रमाणात शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आले। त्यांनी आपल्या आपल्या सूचना महानगरपालिकेच्या दृष्टीने ठेवल्या। या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट सय्यद अक्रम आहे, डॉक्टर जितेंद्र बेयाडे आहे, त्याचबरोबर डॉक्टर जफर साहेब आहे, आमचे प्राध्यापक देशमुख साहेब आहे, अशोक डोळस आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आहे। मी जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बांधवाचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि आजची बैठक ही आढावा बैठक यासाठीच होती की येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलाय की निवडणुका घेण्याचा, आणि त्याचा तारखा सुद्धा डिक्लेअर केल्या की 31 जानेवारीपर्यंत आपण निवडणुका घ्या, यानंतर तुम्हाला मुदतवाढ दिली जाणार नाही। कारण या सरकारचं काही खरं नव्हतं, हे लोक कधी निवडणूक घेतील आणि कधी नाही। मागच्या वेळेला सप्टेंबर महिन्याच्या आत निवडणुका संपवा असं सुद्धा कोर्टाने निर्देश दिले होते। पुन्हा सरकार सुप्रीम कोर्टाकडे गेलं आणि सांगितलं की आम्हाला थोडी मुदतवाढ द्या, पण यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्यानंतर आपल्याला मुदतवाढ दिली जाणार नाही आणि आता लोकल बॉडीच्या सगळ्या निवडणुका घेऊन टाका, म्हणून निवडणुका लागलेल्या आहेत। आणि त्या दृष्टीने नव्याने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड झाली, त्याच्यानंतर प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी तयार झाली आणि नव्याने सगळे पदाधिकारी त्या कार्यकारिणीत आल्यानंतर सगळ्या जिल्ह्याचे प्रभारी आणि विधानसभेचे प्रभारी नव्याने बदलले, ते नव्याने करण्यात आले, म्हणून खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी आज आढावा बैठक घ्यायला आली। मग आढावा बैठकीचं स्वरूप काय असावं, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय, त्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे। काल रात्री वजाहतबाईने मुद्दाम काही आपल्या जिल्ह्यातले शहरातले प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा एक बैठक घेतली, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली। आजही गांधी भवनामध्ये एक आढावा बैठक कार्यकारिणीच्या दृष्टीने घेण्यात आली। त्याच्यामध्ये हाच आढावा झाला की निवडणुकीला सामोरं कसं गेलं पाहिजे। काही वार्डातल्या लोकांच्या सूचना आल्या, काही प्रभागातल्या लोकांच्या सूचना आल्या आणि काही विधानसभा क्षेत्राच्या प्रमुखांच्या सुद्धा सूचना आल्या। त्या सगळ्या सूचना आमच्या सर्व प्रभारीने या ठिकाणी लिहून घेतल्या, किंबहुना त्या सगळ्या सूचना याच्यावर काय अंमलबजावणी करायची या इथून पुढच्या काळामध्ये संघटनेचे काही जबाबदार पदाधिकारी पुन्हा बसतील आणि याच्यावर पुढच्या काळामध्ये काय समित्या केल्या पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, काय या शहराची गरज आहे, कोणत्या जनतेच्या जनभावनेवर आपण कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, या साधारणपणाने चर्चा आजच्या या आढावा बैठकीमध्ये झालेली आहे। लवकरच आम्ही त्या दृष्टीने लवकरात लवकर बैठका घेऊन आता वार्डाकडे जाऊ, एवढंच आपल्याला या बैठकीच्या निमित्ताने सांगतो। आणि वजाहतबाईंना विनंती करतो की आपण पत्रकार बांधवांना
एकदा हे संपून घेतलं असतं ना। खासदार साहब ने जैसा बताया, माननीय हर्षवर्धन सपकाळ जी ने औरंगाबाद संभाजीनगर शहर के प्रभारी पर मेरी नियुक्ति की और मेरे साथ में ये 3 निरीक्षक दिए गए जो विधानसभा न्याय निरीक्षण करेंगे। आज हमने बहुत तफसील से चर्चा की और बहुत अच्छे सुझाव कुछ महानगर पालिका के चुनाव को लेकर आए हैं। कुछ हमारे कार्यकर्ताओं ने, नेताओं ने, यूसुफ भाई ने बहुत अच्छे सुझाव दिए। अब ये सुझाव के ऊपर हम किस तरह से लाइन ऑफ एक्शन हमारी की जाए, किस तरह से कॉरपोरेशन के चुनाव में हमको यहाँ पर हमारा एक ही मकसद है कि कांग्रेस का झंडा यहाँ पर हमको लहराना है कॉरपोरेशन में। ये मकसद से हम लोग यहाँ पर सब आए हैं और उसको किस तरह से जो सजेशन सुझाव आए हैं इसको कैसा इम्प्लीमेंट किया जाए, इसके ऊपर हम प्रायोरिटी से काम करने वाले हैं। आप देखिए, कॉरपोरेशन में स्मार्ट सिटी के नाम पे हो, पानी की बहुत बड़ी समस्या है जो और 10 दिन में एक बार पानी आता है। रोड वाइडनिंग के नाम पे लोगों के घर तोड़ दिए गए, रोड वाइडनिंग के नाम पे लोगों के कारोबार उद्ध्वस्त किए गए। जनता में बहुत रोष है और ये रोष को जनता की इस रोष के साथ हमारे लोगों ने आंदोलन भी किया है और यही सारे मुद्दों को लेके हम जनता के बीच जाएंगे और कॉरपोरेशन के चुनाव में लड़ेंगे। मैं ये आपको विश्वास दिलाना चाहता हूँ आपके माध्यम से जनता को कि कांग्रेस के सभी नेता, आदरणीय खासदार साहब है और हमारी पूरी टीम जनता की समस्याओं के निवारण के लिए पूरी ताकत से लड़ेंगी। बस इतना ही यहाँ पर कहूँ। तफसील तौर पे माननीय खासदार साहब ने बताया है। आपके कुछ प्रश्न है तो हम लेंगे। देखिए, अभी यहाँ पर यहाँ के लोगों से हमने चर्चा की है और अहवाल बनाया। हमने आघाड़ी के बारे में भी लोगों का खासदार साहब से चर्चा करके इसके बारे में जो भी निर्णय होगा ये हमारी हाईकमांड मुंबई में लेंगे और उनका भी ये कहना है कि स्थानिक लोगों को विश्वास में लेके हम उसके ऊपर निर्णय लेंगे। प्रश्न असा आहे, नवीन भाजपच्या विरोधात लढाईसाठी शिवसेना उभाटा जो गट आहे तो तुम्हाला पुरेसे नाही, उभाटामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, तुम्ही नवीन मित्राच्या शोधात आहात असंही एक अहवाल आहे। नाही, असं आहे की आमचा प्रयत्न सुरू आहे की भाजपला कोणत्याही प्रकारचे सत्तेत येऊ द्यायचं नाही कॉर्पोरेशनमध्ये, असा आमचा प्रयत्न आहे। आणि जे आमचे समविचारी पक्ष असतील, सेक्युलर पक्ष असतील, त्यांच्यासोबत अलायन्स करण्यासाठी आम्ही स्थानिक नेत्यांची चर्चा करून मग हे निर्णय आमचे हायकमांड घेतील। कारण की पूर्वमध्ये ज्यावेळेस तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले आणि उमेदवार बदलावे लागले आणि जे उमेदवार मिळाले त्यांची मताची आकडेवारी जर बघितली नाही, ते आता जे झालं आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीवर आमचं लक्ष आहे आणि जे काही सेक्युलर पक्षांची युती करायची असेल ते आम्ही प्रयत्न करणार आहोत। काय सॉरी, आपल्या शहरामध्ये काँग्रेसचे एवढे मोठे नेते आहेत, कारवाई सुरू असताना हे लोक पुढे गेले होते, त्यावेळेस हे पुढे का आले नाही? आपला प्रश्न समजला नाही मला। नाही, आमच्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे, आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाने आंदोलन केलेलं आहे। नाही, आंदोलन केलेलं आहे। जर मला प्रश्न विचारणार असाल तरी आणि नाहीतरी मी याला उत्तर दिलं पाहिजे। पाडापाडीच्या वेळेला मी रस्त्यावर होतो, मी जिथं जिथं पाडापाडी झाली तिथं तिथं गेलो आणि ज्या ज्या वेळेला पाडापाडी झाल्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त सगळ्यांना जाऊन मिटिंगा घेऊन आढावा बैठका घेतल्या, बोललो, चर्चा केली आणि सांगितलं हे थांबवा। परंतु या सरकारचा अजेंडा होता गोरगरिबाची घरं पाडायचा, त्याला आपण सगळ्यांनी आपल्या साक्षीने त्या लोकांनी ते सगळं पाडलं। आपण सुद्धा रकान्याच्या रकाने त्याच्यामध्ये भरून काढले, पाहिले, वाचले, लिहिले। म्हणून मला असं तुमचं म्हणणं 100% खरं नाही की नेते कुठे गेले होते। मी नेता नाही, मी तर कार्यकर्ता आहे, परंतु कोणी ना कोणी गेलंय, कुणीच गेलं नाही काँग्रेस असं म्हणून चालणार नाही। यूसुफभाई आणि मी स्वतः महापालिकेच्या आयुक्ताकडे पण गेलो, जिल्हाधिकारीकडे गेलो आणि पालकमंत्र्याकडे पण गेलो आणि त्यांना सांगितलं जे चाललंय ते योग्य नाही, ज्या गोरगरिबाची घरं पाडली जातात ते चुकीचं आहे, ते पाडू नका। तुमच्याच मतदारसंघात कॅबिनेट मोहनवाडीपर्यंत 300 मालमत्ता धारकांचे घर पाडण्यात आले आणि कमीत कमी 100-200 लोक आंदोलन केलं, पण तिथं तुमचा एक पण पदाधिकारी फिरकला नाही, तिला रोडवर आला नाही, कसं पाडायचं? तुमचा चष्मा कोणता लावला होता मला माहित नाही तुम्ही त्या दिवशी, परंतु मी स्वतः त्या सगळ्या लोकांच्याकडे भेटून आलेलो आहे। भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, तिथले प्रमुख सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही
सगळ्या ठिकाणी फिरलो. तुम्हीच माझा फोटो टाकून पेपरला बातमी छापलेल्या आहेत. आता त्या बातमीचे कात्रण देऊ इच्छित नाही मी आपल्याला. तर तुम्हाला वाटतं का या म्हणजे या महानगरपालिकेत काय महापौर वगैरे तुमचं 100% वाटते. लोकांमध्ये रोष आहे आणि आमचं प्लॅनिंग तसं सुरू आहे. 100% आमची सत्ता येणार आहे. साहेब, कोणताही कार्यक्रम असला काँग्रेसचा तर चर्चा फक्त MIM ची होते. MIM तर एवढी जास्ती घेतली का काँग्रेस? नाही, आज आमची MIM बद्दल चर्चाच नाही झाली. सगळ्या पदाधिकारी नाही, भाषणात असं आहे, आमची लढाई MIM शी आहे, भाजपशी आहे, NCP अजित पवार गटाशी आहे. तर आम्ही चर्चा प्लॅनिंग तर करणारच आहे. असं थोडी शक्य की त्यांचं नाव घ्यायचं ना, असं काही बंधन थोडी आहे. आम्हाला आमच्या प्लॅनिंग करायचं आहे. जे चॅलेंज आहे समोर त्याची चर्चा करावीच लागेल ना. एक मिनिट. ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. जे लोकलला पक्ष काम करत असतील आणि जे आपल्या विरोधात असतील किंवा जनता जनार्दनाच्या विरोधात त्यांचं काम चालू असेल, या सगळ्याच्या विरोधात पक्षाचा कार्यकर्ता तर आढावा बैठकीमध्ये सूचना करेल ना. एखाद्या ठिकाणी कुठं एखाद्या पक्षाचं प्राबल्य आहे, तिथं आमची लढाई MIM ची आहे, इथं आमची लढाई भाजपची, इथं आमची लढाई शिवसेनेचा शिंदे गटाची. हे तर त्यांनी बोललं पाहिजे ना. हे नाही बोलणार मग काय बोलायचं. तुम्हालाच कसं वाटलं की फक्त MIM ची जास्ती जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानत नाही ते सगळे आमचे विरोधक आहेत. नंबर 1. आणि ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये घोटाळे केले ते सगळे आमचे विरोधक नाही, जनतेचे विरोधक आहेत. त्यांनी या शहराला 15-20 दिवस पाणी त्यांची सत्ता होती. ते जनतेचे विरोधक आहे आणि आम्ही जनतेच्या सोबत आहोत. सर, आज प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैं आपके सामने 2-3 प्रश्न ध्यान आकृष्ट करना चाहता हूँ. पहला सबसे सवाल ये है कि औरंगाबाद में MIM बड़ी क्यों? आप सेकुलर पार्टी बोलते हैं, सबको लेके चलते हैं. MIM को जो है तो मतलब खट्टाधारी विचारधारी पार्टी कहते हैं. ठीक है, सवाल ये है हजारों लोग मुसलमान जाते हैं तो क्यों? नंबर 1. दूसरा ये है कि आज मुसलमान वोट को लेकर, जन्म प्रमाण पत्र को लेकर इतने परेशान है कि आप से समाज संगठन कोर्ट में जा रहे हैं. आप सत्ताधारी पार्टी है, भारी से भारी वकील लगा सकते हैं, खड़े कर सकते हैं. जब आप ये काम नहीं करेंगे साहब, जनता कैसे आपके साथ आएगी? नहीं, पहले मैं आपको एक बात करेक्ट करना चाहता हूँ कि हम सत्ताधारी पार्टी में नहीं है. हम अभी विरोधी पक्ष में बैठे हैं. थोड़ा शायद पता नहीं आप 2014 के पहले की बात कर रहे हैं तो बात अलग है, लेकिन अभी उन्होंने सवाल भी खड़ा जो करे तो जब MIM में उभर के आ रही थी जब का करे. थोड़ा अभी मुझे लगता है ये सवाल आप 11 साल पहले करते तो ज्यादा अच्छा रहता था, ऐसा मुझे लगता है. नहीं, देखिए वक्फ बोर्ड का जो इशू है, वक्फ बोर्ड में अभी मैं जब वक्फ बोर्ड का चेयरमैन था तो बहुत सी समस्याएं थी और 260 जगह होना चाहिए तो और सिर्फ 36 लोग काम करते थे. यानी 10% से 12-13% लोग काम करते थे. लेकिन हमने उस पर लड़ के हमने 70 लोगों का उसमें नियुक्ति की. और अब वक्फ बोर्ड का काम देखिए, 1.5 साल से तो मैं अध्यक्ष में हूँ, लेकिन जब तक मैं अध्यक्ष था हमने पूरी कोशिश की उसमें सुधार है और वो रिजल्ट भी आपको देखे. और दूसरी बात जो कर रहे हैं आप MIM की, MIM का देखिए कैसा है. अभी कांग्रेस सेकुलर पार्टी है और सब समाज के सब घटक को लेने का काम कांग्रेस की विचारधारा में है. तो हम वो विचारधारा को लेके आगे चलेंगे और ऐसे फिरका पर जो भी पार्टी है इनके खिलाफ हम लड़ने के लिए पूरी तरह से तैयार हैं. राहुल गांधींनी मतदारचा मुद्दा उपस्थित करून आता 2 महिना झाला. मतदार याद्या शोधा या आजही सांगावं लागतं. नाही, असं आहे तेच राहुल गांधी साहेबांनी जे सांगितलं, मतदार याद्यामध्ये जे खोटे नोंदणी झालेली आहे. नाही, आमचं काम सुरू आहे. ते काम राहुलजी व्यवस्थित आणि आमच्या लेवल आम्ही करून राहिलो. ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगायचं आमचं काम सुरू आहे. नाही तर सुरू आहे, ते सांगतील, आम्ही तुम्हाला सांगतील. सर मेरा एक सवाल है. आज ग्रेड साहब मालेगांव है, नांदेड़ है, पलानी है, मालेगांव घूम रहे हैं. ठीक है, उसकी अपनी नीति अपनी जो भी है, घुसपैठियों के खिलाफ तो तमाम मुसलमान के खिलाफ है साहब. मुसलमान कुछ चाहता है घुसपैठियों से गोली मार दो, लेकिन सवाल ये जो स्थानिक मुसलमान है जिनके बात आता कि नालियां गड़ी हुई है, वो परेशान हो रहे हैं. उनके घरों को आप पैसा देखते हैं और इसके बारे में क्या कहना चाहते हैं? देखिए आपको इसको तक एक सवाल है, संवैधानिक पद में होने के बाद भी ग्रेड सुरमाया IPS अधिकारी बैठक लेते हैं, कैसा देखते हैं इस पर? देखिए, आप जानते हैं कि ये सरकार ने सब झूठे वादे किए थे
चाहे वो 15 लाख का हो, अच्छे दिन का हो, अब ये इशू कर नहीं पा रहे। तो किस तरह से इशू को डाइवर्ट किया जाए और किस तरह से इशू को लोगों को मेन समस्या से भटकाया जाए, इसलिए किरीट सोमैया जैसे लोगों को आगे किया है। और ऐसे लोगों से कुछ फर्क नहीं पड़ने वाला है जिनके पास, हमारे पास तो आप जो आपने बताया बर्थ सर्टिफिकेट का वो मामला हमारे पास भी आया है, लेकिन उसकी आपको पता है किरीट सोमैया के पीछे कौन है और उनका मकसद क्या है। लेकिन ये देश की जनता, खास तौर पे माइनॉरिटी के लोग अच्छी तरह से समझ गए कि इनके झांसों में नहीं आना है, उनके झांसे में कोई नहीं आने वाला है। स्थानिक स्वराज्य संस्था समोर महिला आघाडीची अजून कार्यकारिणी जाहीर नाहीये, ते लवकरच होईल, त्याबद्दल आमची आणि काही महिला आघाडीचे पदाधिकारी नुसत्या फोटोत दिसतात, कार्यक्रमाला दिसत नाही, आज अध्यक्ष साहेबांनी, खासदार साहेबांनी आम्ही तीच चर्चा केली की जे काम करणार आहे त्यालाच आम्ही प्रतिनिधित्व देणार आहे आणि ते तुम्ही महिला काँग्रेसचं सांगितलं, येत्या 15 दिवसात त्याची घोषणा होईल। साहेब, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे। खासदार साहेब काही ठिकाणी जाऊन आले, काँग्रेसची याबद्दल काय भूमिका आहे? काँग्रेस नाही, खासदार साहेबांनी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल, ते स्वतः कलेक्टरला भेटले, आंदोलन केलं, सविस्तर माहिती दिली त्यांनी। नाही, आंदोलन सुरू आहे आणि पुढेही करणार आहे। आपण ज्या ज्या मंडळामध्ये आपल्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्या तालुक्याला त्या मंडळाला मी जाऊन आलो। मग त्याच्यात पैठणमध्ये 220 mm ची एका रात्रीमध्ये पाऊस झाला, सिल्लोडला 110 mm चा पाऊस एका रात्रीत झाला, सोयगावला तसाच 90 mm चा पाऊस एका रात्रीमध्ये झाला। अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। ती अतिवृष्टी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि त्याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री महोदय फुलंब्रीला मागच्या 17 सप्टेंबरला आले होते। त्या दिवशी मी त्यांना निवेदन देऊन सांगितलं की मराठवाड्यामध्ये यावर्षी मोठी आपत्ती आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, आपण लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा। ही मागणी जनता जनार्दनाची आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिली, लवकरच त्याच्यावर निर्णय होईल। त्यांनी जर निर्णय केला नाही तर आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र करून रस्त्यावर उतरावं लागेल। सर, नुकसानीची काही आकडेवारी आपल्याकडे आली? आणखीन पंचनाम्याची पूर्णतः शासकीय आकडेवारी आली नाही, पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। चला, धन्यवाद। चला, थँक्यू।